नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात. आत्ता या क्षणाची महत्त्वाची बातमी अशी बघा की विना हेल्मेट येणाऱ्या दुचाकी चालकांना पेट्रोल देणाऱ्या पंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी तंबी जी आहे ते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी दिली आहे. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात दंड थोपटत या निर्णयाला विरोध म्हणून नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये पंप चालक विरुद्ध पोलीस आयुक्त असा नवा वाद उभा राहिला आहे. नेमका काय आहे हा वाद आणि या वादाचं पुढे काय होणार याविषयी अधिक जाणून घेण्याकरता जाऊयात थेट नाशिकला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडे. लक्ष्मणशी आपण बोलूया त्याबद्दल. लक्ष्मण, नियम अर्थात जर पाळले जात नसतील तर त्याबद्दलची सक्ती करावी लागते, पण पोलीस आयुक्तांची ही सक्ती करण्याची पद्धत थोडी चुकते असं वाटतंय का? नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी खरं तर यापूर्वी देखील नो हेल्मेट नो पेट्रोल अशा प्रकारची मोहीम राबवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक पोलीस आयुक्तांची सकारात्मक बाजू अशी आहे की सुरुवातीच्या काळामध्ये याच पोलीस आयुक्तांनी शहरातल्या नागरिकांना जे नागरिक हेल्मेट घालत नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता त्यांचं समुपदेशन करावं अशा प्रकारची मोहीम गेली 6 महिने चालवली आणि मागील 6 महिन्यामध्ये एकाही नागरिकाकडून विना हेल्मेटची पावती फाडली नाही, केवळ समुपदेशन केलं. मात्र हे सगळं होऊन देखील काही नागरिक हेल्मेट वापरत नाहीये आणि त्याला पाठिंबा पेट्रोल चालकांकडनं पंप चालकांकडनं मिळतो. याचं कारण असं आहे की पंपांवर येणारे नागरिक जे आहे ते विना हेल्मेट येत असतात आणि या ठिकाणून पेट्रोल घेत असतात. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी अशा प्रकारचा एक नवीन आदेश काढलेला आहे ज्यामध्ये जे पंप चालक नागरिकांना विना हेल्मेट येणाऱ्या नागरिकांना जर पेट्रोल देतील तर त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल अशा प्रकारची तंबी जी आहे ती पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या पंप चालकांनी पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात दंड थोपटले. आपण दृश्यांमध्ये बघतोय नाशिकच्या पंपांवरती अशा प्रकारची गर्दी आहे. मात्र नागरिक जे आहेत ते पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाच्या विरोधात अनभिज्ञ आहेत. आपण काही नाशिककर आहेत त्यांच्याशी बोलूयात. सर, पोलीस आयुक्तांनी हा काही जो निर्णय घेतलाय त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? हा निर्णय एकदम योग्य आहे आणि हेल्मेट घालूनच पेट्रोल दिलं पाहिजे. त्याच्यानी रोडवरती लोकांची सेफ्टी राहील. सो हेल्मेट सक्ती जरुरी आहे. आणखी काही नाशिककर आहे. पोलीस आयुक्तांनी हा जो नवीन नियम लागू केला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की विदाऊट हेल्मेट पेट्रोल देऊ नये असं? विदाऊट हेल्मेट ते बरोबर आहे. म्हणजे ते लॉसच्या अंडर येतं वगैरे, ते चांगलं गेलं आहे. त्यांनी हेल्मेट वगैरे ते घालणं सेफ्टी आणि त्यासाठी चांगलं आहे. ते प्रकारने इतकंच म्हणणं राहील माझं. चांगला निर्णय घेतला. आपण बघतोय नाशिककर पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचं स्वागत करताय. मात्र पंप चालक जे आहे त्यांच्याकडनं विरोध केला जातोय. आपल्यासोबत पंपावरचे कर्मचारी आहे. काय अनुभव येतो तुम्हाला पंप चालवत असताना? काही नागरिक विना हेल्मेट येतात, ते काय वाद घालतात तुमच्याशी? बरेच नागरिकांचं असं म्हणणं राहतं की हेल्मेट हे रस्त्यावर हे केलं पाहिजे. पेट्रोल पंपावर करून काय फायदा? की हेल्मेट सक्ती रस्त्यावरच असली पाहिजे, कारण त्याचा खरा उपयोग हा रस्त्यावरच असतो. तर पेट्रोल पंप विनाकारण इथं वाद होतात आणि कोणी तात्पुरतं पेट्रोल भरण्यासाठी हेल्मेट घालतं, थोडं पुढे गेलं का हेल्मेट परत डिक्कीत जातं, तर त्याचा काही उपयोग होत नाही. आपण बघतोय अशा प्रकारचे वेगवेगळे खरं तर अंग आहे या बाबीला. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात पंप चालकांनी 2 तारखेला संप पुकारलेला आहे. नाशिकमधले सगळे पेट्रोल पंप गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी, ज्या दिवशी खरं तर नागरिक नवीन वाहनं खरेदी करत असतात, नवीन वाहनं घेऊन रस्त्यावर येत असतात, अशा नागरिकांना पेट्रोल मिळणार नाही अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो पंप चालकांनी घेतलेला आहे. नाशिककर जर या निर्णयाचं स्वागत करताय तर पेट्रोल पंप चालक याला विरोध का करताय असा खरा प्रश्न आहे. केवळ पंपावर येणाऱ्या नागरिकांना हेल्मेट सक्ती करणं हे खरं तर काही वावगं नाही. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या नियमाची अंमलबजावणी पंप चालकांकडनं केली गेली. मात्र आता पंप चालकांनी पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात दंड का थोपटले असा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. मात्र नाशिककर या पोलीस आयुक्तांच्या निर्णयाचं स्वागत करताय, पंप चालक जरी विरोध करत असले तरी. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल आणि या संवादाबद्दल. ठीक आहे, या सगळ्या याच्यामध्ये पंपचालकांना जर पोलीस आयुक्तांचा हा निर्णय पटत नसेल तर संवादाने हा विषय जो तो सोडवला जाऊ शकतो. पण आज गुढीपाडव्याच्या पहिल्याच दिवशी पंप बंद ठेवून सर्वसामान्य नागरिकांचे हाल मात्र होऊ नये म्हणजे मिळवलं. या सगळ्या याच्यामध्ये खरं तर संवादाने हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा आहे. पुढे पाहूयात. मुंबईसह राज्यातील ज्या शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पाची उभारणी सुरू आहे तिथे 1 एप्रिलपासून प्रॉपर्टी खरेदी विक्री आणि भाड्याने देत असताना 1% मेट्रो अधिभार द्यावा लागणार आहे. त्यातच आता मुंबईत 2 एप्रिलला
7 आणि 2A या मार्गिकेचं उद्घाटन होणार आहे आणि या मेट्रोचं काम अर्धवट आहे आणि तरीसुद्धा 1% अधिभार घेतला जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाले तर हा अधिभार द्यायला काहीच हरकत नाही, पण अपूर्ण प्रकल्पासाठी नागरिकांनी हा अधिभार का द्यावा असा सवाल उपस्थित केला जातोय. मुंबईत उद्घाटनाआधीच हा अधिभार लादला जाणार आहे आणि त्यामुळे काम अर्धवट असताना उद्घाटनाची घाई कशासाठी आणि काम पूर्ण होण्याआधीच नागरिकांकडून कर गोळा का केला जातोय हे प्रश्न नागरिकांकडून विचारले जातात. नागरिकांचा प्रश्न हा साहजिक आहे आणि तो त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. तो या अर्थाने जर कामच पूर्ण झालेलं नाही मेट्रोचं आणि ती जर सोयीसुविधा जी आहे ती आत्ता आमच्या सेवेत जर नसेल तर कुठल्याही मालमत्तेची खरेदी विक्री करत असताना मेट्रोचा अधिभार आम्ही का त्यावरती द्यावा हा प्रश्न जे आहेत ते नागरिक विचारतात. जर ही मेट्रोच्या मार्गिकेचं काम हे जर पूर्ण झालेलं असतं आणि ती पूर्णतः कार्यान्वित असती तर मग कुठल्याही मालमत्तेची खरेदी विक्री करत असताना मेट्रोचा लावण्यात जाणारा अधिभार जो आहे तो देण्याबद्दल काही दुमत नाही असं देखील मत जे ते व्यक्त होते. पण आधी काम पूर्ण करा आणि मग आम्ही अधिभार देऊ. उद्घाटनाआधीच अधिभार का लादला जातोय असा प्रश्न आहे सर्वसामान्य मुंबईकरांचा. आधीच एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये आपण बघितलं तर अनेक प्रश्न आहेत, आर्थिक विवंचन आहेत आणि त्यामध्ये हा अधिभार म्हणजे मोठं संकट असल्याची भावना मुंबईकर व्यक्त करताना दिसतात. जाऊयात आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, साहजिक आहे म्हणजे आपण देखील ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस म्हणून या गोष्टीचा विचार करतो तर प्रश्न अगदी साहजिक आहे की जर कामच पूर्ण झालं नाही मेट्रो मार्गिकेचं तर आम्ही अधिभार का द्यायचा. विशाल, हाच प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडलेला आहे आणि मुख्य म्हणजे हा अधिभार केवळ प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीवर नाही तर भाडे करार जो आपण करतो, जो दर 11 महिन्याला मुंबईकरांना करावा लागतो किंवा जे लोक भाड्याने राहतात त्यांना करावा लागतो, त्यावर सुद्धा हा स्वीकारला जाणार आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये भाड्यांनी राहणाऱ्या लोकांची संख्या ही खूप जास्त आहे आणि हा जो अधिभार आहे हा केवळ मुंबईमध्ये नाही तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, नागपूर, पुणे या सगळ्या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे. परंतु तरी नागरिकांचा प्रश्न एकच आहे की प्रकल्प अर्धवट मग पूर्ण पैसे का. आपण नागरिकांकडून जाणून घेणार आपल्या बरोबर माजी नगरसेवक आहेत, काही प्रॉपर्टी डीलर आहेत, त्याचबरोबर काही सीए. सुरुवात करूया सीएन पासून. सर, मला सांगा, हा जो अधिभार आहे घेतला जाणार आहे त्याला तुमचा विरोध का आहे. का तुम्हाला वाटतं की हा अधिभार घेतला जाऊ नये. अधिभार घेण्याला विरोध अशा करता आहे की केवळ काही किलोमीटर मेट्रो चालू करून पूर्ण राज्यभर या संदर्भात 1% सेस घेणं हे खूप अन्यायकारक आहे. एखादा प्रकल्प जेव्हा पूर्णपणे चालू होत नाही त्याच्या आधीच त्याच्यात अशा तऱ्हेने वसुली करणं याचा अर्थ राज्य सरकार आपल्या बजेटची तजवीज याच्याद्वारे करत आहे. जो हिस्सा राज्य सरकारला मेट्रोला द्यायचा आहे तो हिस्सा ऑलरेडी देऊन झालेला आहे. असं असताना केवळ अधिकचा पैसा जमा करून राज्याच्या बजेटला सपोर्ट करणं हे शोभा देत नाही. त्यामुळे अशा तऱ्हेने नागरिकांवर अधिभार राहू नये या प्रकारे आमचा विरोध आहे. आपण अनेक रस्त्याची कामं बघतो की रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्यावर टोल सुरू होतो. हायवेज अनेक आहेत ज्याच्यावर ते पूर्ण झाल्यानंतर टोल सुरू होतं. पण मग मेट्रो ही अर्धवट असताना हे पैसे का घेतले जात आहेत. आणि इतकंच नाही तर जर सबबमध्ये मुंबई उपनगरामध्ये मेट्रो सुरू होत असेल तर मुंबई शहर परिसरातल्या नागरिकांनी ते पैसे का भरावे असाही एक प्रश्न उपस्थित होतो. आपला मुद्दा अगदी बरोबर आहे. हे सगळं डिस्क्रिमिनेटरी आहे. केवळ 5 किलोमीटरच्या मेट्रोच्या जाळ्यात 346 किलोमीटर मेट्रो चालू झाली याच्या आविर्भावात 1% सेस लावणं हे पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि म्हणूनच आम्हाला याचा विरोध आहे की 71 साली लागलेला बांगलादेशचा 15 पैशाचा अधिभार सुद्धा अजून बेस्ट रद्द करू शकली नाही. तर ह्या 1%चा बोजा मुंबईकरांवर जर बसला तर तो कधी दूर होईल याच्याबद्दल आम्हाला शंकाच आहे. प्रॉपर्टी डिलिंग करणारे एक जण आपल्याबरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या. तुम्ही सांगता की गेले काही दिवस रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये प्रचंड गर्दी आहे. ही गर्दी का झालेली आहे. गर्दीचं कारण असं आहे की तुम्ही जो मेट्रो सेस घेताय नागरिकांचं असं आहे की आता तुम्ही रेडी रेकनरप्रमाणे रेटही वाढवतायत. त्याचबरोबर तुम्ही 1% मेट्रो सेस टॅक्स वाढवतायत. हे टॅक्स एवढ्यात वाढवण्याची गरज काय तुम्हाला. जर मेट्रो प्रकल्प पूर्ण झालेलेच नाही आहे तर त्या ठिकाणी साधारण नागरिकांनी हा टॅक्स का भरावा. तर आमची ही विनंती आहे की नागरिकांच्या सुविधांसाठी त्याच्यात बिल्डरचाही फायदा आहे, जे आम्ही डीलर आहेत त्यांचाही फायदा आहे, नागरिकांचाही फायदा आहे की हा जो 1% टॅक्स आहे हा कमीत कमी अजून पुढे ढकलू शकता तुम्ही. ज्यावेळी तुमचे प्रकल्प पूर्ण होतील त्यावेळी तुम्ही टॅक्स लावा, असंच म्हणणं आहे आमचं.
सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा फटका बसतोय. तुम्ही माजी नगरसेवक राहिलेले आहेत. नागरिकांमध्ये एक रोषाची भावना आहे. काय वाटतंय नागरिकांना? नागरिकांमध्ये रोषाची भावना ह्याच्याकरता आहे कारण गेल्या 5 वर्षापूर्वी 2019 पूर्वी माननीय देवेंद्रजींनी या मुंबईकरता 350 किलोमीटरची जी मेट्रोचं जे पायाभरणी केली आणि साधारण 50% काम पूर्ण केलं. हे धोरण लकवा असलेलं शिवसेना मवियाचं जे सरकार आहे त्यांनी ह्या सर्व कामांना जवळपास स्थगिती आणली गेली 2 वर्ष. आता कुठेतरी महानगरपालिकेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे गुढीपाडव्याचा मुहूर्त साधू इच्छितात आहेत आणि हे करत असताना मेट्रो अक्षरशः 5 किलोमीटर पण चालवणार नाहीयेत. 350च्या वरची किलोमीटरची मेट्रो 5 किलोमीटर म्हणजे अगदी शिता एवढा आहे आणि त्याच्याकरता तुम्ही संपूर्ण मुंबईमध्ये 1% अधिभार जो लावणार हा अन्यायकारक आहे, हा जिझिया कर आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे मेट्रो नाही आत्ता आणि 1% कर मात्र लावा आत्ता. मेट्रो दिसत नाही आणि कर दिसतोय हे मला वाटतं अन्यायकारक आहे. माझं म्हणणं ह्याच्यामध्ये असंच आहे की आपण मेट्रोला जी स्थगिती दिली आहे ती पहिले उठवा, नाहीतर जवळपास 5 कोटी रुपये पर डे हा भुर्दंड महानगरपालिकेच्या म्हणजे MMR रिजनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भरावा लागणार आहे आणि ते आमच्या खिशाला परवडणारं नाही. मेट्रो बद्दल राजकारण खूप झालेलं आहे. मेट्रो 3चा जर विषय काढला, जी शहर परिसरातून उपनगरापर्यंत येते, तिचं काम रखडलेलं आहे गेले 2-3 वर्ष. म्हणजे जवळपास ती बंद होते की काय अशी वेळ आलेली आहे. तिचाच भुर्दंड हा 5,000 कोटीच्या वरती गेलेला आहे. तीच वसुली करताय सरकार असं वाटतंय? नाही, ती वसुली करते म्हणण्यापेक्षाकडे ह्यांच्याकडे उत्पन्नाचा अजून कुठला स्रोत नाहीये, ह्यांच्याकडे कुठल्या नवीन कल्पना नाही आहेत. पण दाखवायचं आहे काहीतरी आणि आम्ही करतो. आपण जर बघाल तर नाणार रिफायनरीला पुनरुज्जीवन करण्याचा ह्यांचा प्रकल्प आता चालू झालेला आहे. म्हणजे जी परवा प्रदूषित होती ती आज ग्रीन दाखवत आहेत. ज्या समृद्धी महामार्गाला ह्यांनी कडाडून विरोध केला त्याची आता त्यांनी पुनर्बांधणी करत आहेत. माननीय बाळासाहेबांचं नाव त्याला दिलेलं आहे. आणि आता मेट्रो ज्याला त्यांनी तुम्ही खो घातलेला त्याचंच उद्घाटन करण्याचा म्हणजे आईच्या जेवर बायजी उदार अशा प्रकारचे ही मला वाटतं इकडे आज शिवसेना दाखवत आहे. आपण पाहतोय की नागरिकांचा हा 1% अधिभार जो आहे त्याला विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की आधी मेट्रो पूर्ण करा आणि मग अधिभार घ्या. मेट्रो पूर्ण होण्याच्याच आधी अधिभार घेणं हा नागरिकांवर अन्याय आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या संवादाबद्दल. तर नागरिकांच्या वतीने लोकप्रतिनिधी असतील, त्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी असतील, ते देखील मेट्रोचं काम पूर्ण होण्या अगोदरच अधिभार घेण्याबद्दल विरोध करतायत. पुढे पाहूयात. नागपूरमधून बातमी अशी की नागपुरात केंद्रीय तपास यंत्रणेची छापेमारी जी आहे ती सुरू आहे. ॲडव्होकेट सतीश उकेंच्या घरावर ईडीने छापा टाकला. देवेंद्र फडणवीसांविरोधात त्यांनी तक्रारी केल्या होत्या. ॲडव्होकेट सतीश उकेंनी न्यायालयात धाव घेतली होती आणि अनेक प्रकरणांसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. ॲडव्होकेट उके यांच्या घरावरती जमीन व्यवहार प्रकरणामुळे आता छापा टाकण्यात आला. त्या संदर्भात ते अडचणीत सापडलेत आणि या ॲडव्होकेट सतीश उकेंवर अनेक गंभीर आरोप देत ते करण्यात आले. नागपूरचे बहुचर्चित वकील ॲडव्होकेट सतीश उके यांच्या घरावर आज ईडीने छापा टाकलेला आपण बघू शकतो की पार्वतीनगरमध्ये त्यांचं घर आहे. केंद्रीय पथक देखील ईडी सोबत आलेलं आहे आणि मागच्या अनेक दिवसापासून ते वेगवेगळ्या प्रकरणामध्ये वादग्रस्त होते. मात्र अनेक भाजप नेत्यांचे प्रकरणं देखील त्यांनी उचललेले होते. त्यामुळे कुठेतरी ते भाजप नेत्यांच्या रडारवरची चर्चा होती. मात्र आज ज्या प्रकारे ईडीची ही कारवाई झाली त्यामुळे निश्चितच शहरामध्ये एक वेगळ्या चर्चेला ऊत आलेला आहे. जर का तुम्ही बघितलं तर पार्वतीनगरमध्ये या त्यांच्या घराच्या आतमध्ये सध्या ईडीचं पथक आहे, सोबत केंद्रीय पथक देखील त्यांच्या सोबत आलेलं आहे. आणि नेमकं कोणत्या प्रकरणामध्ये ईडीने ही कारवाई केली हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण की ज्या ईडीचा जो कायदा आहे त्यानुसार 100 कोटीच्या वरचं जर प्रकरण असेल तर त्यामध्ये ईडी कारवाई करते किंवा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडी कारवाई करते. मात्र याआधी ज्या काही राज्यामध्ये वेगवेगळ्या ईडीच्या कारवाया झाल्या त्या कारवायाचा भाग म्हणून देखील याचे काही धागेदोरे सतीश उकेपर्यंत पोहोचले का असे वेगवेगळे अँगल ह्या संपूर्ण कारवाईच्या पाठीमागे आहे. मात्र नेमकी कारवाई कोणत्या प्रकरणामध्ये झाली हे काही वेळानंतर कळेल. पण सध्या तरी ईडीची कारवाई नागपूरमध्ये ॲडव्होकेट सतीश उके यांच्या घरी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आता या क्षणाचा अपडेट या प्रकरणातलं काय जाणून घेऊयात. जाऊयात थेट नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांच्याकडे. तुषार, ॲडव्होकेट सतीश उके यांच्या घरावरती ईडीच्या पथकाने छापा टाकलेला आहे. जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावरती त्यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले, त्याच अनुषंगाने ही चौकशी केली जाते. पण तेच दुसरीकडे असा देखील मुद्दा उपस्थित केला जातो किंवा जो चर्चेत असेल राजकीय वर्तुळात की त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती काही आरोप केलेले आहेत
आणि ते त्यांनी न्यायालयात धाव घेतलेली होती. म्हणून ही सगळी कारवाई सुडबुद्धीने होते का? विशाल, ॲडव्होकेट सतीश उके यांची जर का आपण पार्श्वभूमी बघितली तर मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये सातत्याने ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये धाव घेत आहे, PIL दाखल करताय. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीमध्ये ॲफिडेव्हिट देखील दाखल केलं होतं, त्याला देखील त्यांनी आव्हान दिलेलं होतं. इतकंच नाही तर ते वेगवेगळ्या प्रकरणामध्ये जे काँग्रेसने जे वेगवेगळे प्रकरण भाजपच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये दाखल केले, त्या प्रकरणामध्ये देखील त्याचं वकीलपत्र ॲडव्होकेट सतीश उके यांनी घेतलेलं होतं. त्यामुळे भाजप विरुद्ध सतीश उके असा जो संघर्ष तो मागच्या 3-4 वर्षामध्ये नागपूरमध्ये पाहायला मिळत होता. मात्र सतीश उके यांच्यावर काही दिवसाआधी नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा देखील दाखल झाला होता, पण तो IPC अंतर्गत तो गुन्हा दाखल झालेला होता. मात्र आज जी ईडीने त्यांच्यावर जी छापेमारी केली त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं की नेमकं ईडीने कोणत्या प्रकरणासंदर्भात त्यांच्यावर छापेमारी केली. की सध्या मी त्यांच्या घरच्या बॅक साईडला इथे आपण ईडीचं वाहन देखील बघू शकतो आपण, आणि त्यानंतर पाठीमागे हे त्यांचं घर आहे, सोबतच केंद्रीय पथक CRPF देखील त्यांनी सोबत आणलेलं आहे. जेव्हा संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा संजय राऊत यांनी सांगितलं होतं की ॲडव्होकेट सतीश उके मी यांची भेट घेणार आहे, त्यांच्याकडे काही महत्वाच्या माहिती आहे. यासोबतच ॲडव्होकेट सतीश उके यांचा दिल्लीमधील जे काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत देखील वावर होता. महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते आहे त्यांच्यासोबत देखील सातत्याने अत्यंत जवळीक संबंध होते आणि वारंवार ते भाजपला लक्ष्य करत होते. वेगवेगळ्या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट सतीश उके हे काँग्रेसच्या वतीने वकीलपत्र घेऊन न्यायालयामध्ये धाव घेत होते. त्यामुळे कुठेतरी असं चर्चा होती दबक्या आवाजात नागपूरमध्ये की आज ना उद्या सतीश उके यांच्यावर कारवाई होणार. आणि आज सकाळी 6 वाजता ईडीचं पथक नागपूरमध्ये त्यांच्या घरी आलेलं आहे. या पथकामध्ये साधारण 10 सदस्य आहे, 2 महिला आहे. आतमध्ये काही महत्वाचे कागदपत्रांची ते तपासणी करताय. काही कागदपत्र त्यांनी ताब्यात देखील घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि आज कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. महत्वाचा विषय आहे की ॲडव्होकेट सतीश उके यांची जी पार्श्वभूमी ती अत्यंत वादग्रस्त राहिलेली आहे. त्यांनी अनेक भाजपच्या नेत्यांना वैयक्तिकरित्या टार्गेट केलेलं होतं, वैयक्तिकरित्या त्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये PIL दाखल केलेली होती. मध्यंतरीच्या काही काळामध्ये त्यांनी जस्टिस लोहिया प्रकरण उचलून धरलेलं होतं. जस्टिस लोहिया प्रकरणासंदर्भात त्यांनी मुंबई असेल, दिल्ली असेल इथे पत्रकार परिषद घेतलेली होती. वेगवेगळ्या काँग्रेसच्या नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रकरणानंतर असा जो भाजप आणि ॲडव्होकेट सतीश उके यांचा जो संघर्ष होता तो सातत्याने सुरू होता आणि तो संघर्ष आज या ईडीच्या छापेमारीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आज ईडीच्या छापेमारीमध्ये काही महत्वाचे कागदपत्र जप्त होण्याची शक्यता. तर 2 गोष्टी आहे, कारण की ईडीचा जो कायदा आहे त्यामध्ये एक तर 100 कोटीच्या वरचा व्यवहार किंवा मग मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण या संदर्भात जर काही पुरावे ईडीकडे मिळाले असेल तर ही कारवाई होऊ शकते. किंवा राज्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांकडे जे ईडीची छापेमारी झाली त्या छापेमारीमध्ये काही धागेदुरे सतीश उकेपर्यंत पोहोचले का, तो देखील एक अँगल आहे. आज आतापर्यंत सध्या कळू शकलं नाही, पण एक गोष्ट आहे की भाजप आणि ॲडव्होकेट सतीश उके यांचा जो मागच्या काही वर्षातला जो संघर्ष होता त्या संघर्षाची किनार या छापेमारीला किंवा या आजच्या कारवाईला हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना दिसतोय. तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. पुढे बोलूयात. आमदार बबनराव लोणीकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण महावितरण अभियंत्याला त्यांनी शिवीगाळ केली, धमकी दिली होती आणि त्या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू झाली आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदवले यांच्यामार्फत ही चौकशी करण्यात येते. शिवीगाळ प्रकरणी आणि वीज मीटर थकबाकीची चौकशी होणार आहे आणि चौकशीनंतर नियमानुसार कारवाई करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चौकशीनंतर वीज कनेक्शन कापणं आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई होऊ शकते. बोलूयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याबरोबर आहेत. सिद्धार्थ, बबनराव लोणीकरांनी भले हा दावा केलेला आहे या सगळ्या प्रकरणात की तो आवाज माझा नाही आहे म्हणून त्या क्लिपमधला, तरी आता यानंतर होणाऱ्या सगळ्या घडामोडी लक्षात घेता काय याबद्दल अधिक सांगता येईल? विशाल, जे लोणीकर आहेत माजी मंत्री, यांनी जी क्लिप जे शिवीगाळ केलेली जे कर्मचाऱ्याला अभियंत्याला, त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मीडियामध्ये त्या बातम्या आल्यानंतर बबनराव लोणीकरांनी साप पलटी मारलेली आहे. हे कुणालाही ओळखू येतं की हा बबनराव लोणीकरांचा आवाज आहे आणि बबनराव लोणीकर कशा पद्धतीनं अर्वाच्य भाषेत एका अभियंत्यावर मुजोरी व्यक्त करताना दिसत आहेत. जी भाषा वापरलेली आहे ते निश्चितपणे योग्य नाही. आता बबनराव लोणीकरांना वाटत असावं की शिवीगाळ तर करून टाकली आणि त्यांनी मीडियासमोर पलटी मारून टाकली की हा आवाज माझा नाही. असं होणार नाही, कारण त्यांची सुटका याच्यातून दिसत नाही. आता महावितरणनी स्वतः
आपल्या अभियंत्याला शिवीगाळ केल्याचं गंभीर प्रकरण लोणीकरांच्या विरोधात घेतलेलं आहे आणि जे संचालक आहेत मंगेश गोंदावले त्यांनी याची चौकशी सुरू केलेली आणि चौकशी ते स्वतः करतायत। एकंदरीतच हे अत्यंत महत्त्वाचं आहे की महावितरणचे संचालक मंगेश गोंदावले हे स्वतः याची चौकशी करतायत। त्यांची क्लिप त्यांनी मिळवलेली आहे आणि ज्या पद्धतीनं लोणीकर बोलतायत ते अत्यंत निषेधार्ह आहे, कारण माजी मंत्री जर अशा पद्धतीनं अभियंत्यांवर असेल किंवा इतर कर्मचाऱ्यांवर अशा पद्धतीची भाषा वापरत असेल, इन्कम टॅक्सची रेटचा उल्लेख करत असेल तर एक धमकी देऊन घाबरवून जी काय कारवाई आपल्यावर होणार आहे ती थांबवण्याचा प्रयत्न लोणीकरांनी केलेला आहे। लोणीकरांची महावितरण चौकशी लागली तर लागली, अडचणीत वाढ होणार आहे, आणखी डबल वाढ त्यांची यामध्ये होणार आहे, कारण लोणीकरांनी दलित वस्तीबद्दल एक शब्द त्यामध्ये वापरलेला आहे क्लिपमध्ये सॉरी माफ करा, त्यामुळे दलित संघटना सुद्धा आता आक्रमक झालेल्या आहेत आणि लोणीकरांच्या विरोधात अॅट्रॉसिटीची तक्रार करण्याची तयारी औरंगाबादेतील रिपब्लिकन पक्ष असेल किंवा इतर दलित संघटना त्यांनी केलेली आहे। म्हणजे महावितरणची चौकशी आणि दलित संघटनांची अॅट्रॉसिटीची तक्रार हे निश्चितपणे लोणीकरांना महागात पडेल। विशाल, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल। मुळात बबनराव लोणीकरांचा जो संवाद या क्लिपच्या माध्यमातून पुढे येताना दिसतोय, तशा प्रकारचा संवाद करणं किंवा एखाद्याला शिवी देणं किंवा धमकी देणं हे अर्थात एका प्रतिनिधीला शोभत नाही, अशीच भावना या सगळ्या प्रकरणात व्यक्त होताना दिसते। पुढे यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आता या क्षणाला ब्रेक नंतर ब्रेकिंग न्यूज अशी आहे नागपूरमधनं की ॲडव्होकेट सतीश उकेंना ईडीच्या पथकानं ताब्यात घेतलंय। नागपुरात केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांच्या घरावर आज सकाळी छापेमारी केली आणि त्यानंतर सतीश उकेंच्या घरावरती ईडीने छापा टाकल्यानंतर त्यांच्या घरातल्या काही कागदपत्रांची चौकशी करण्यात आली, त्याची माहिती घेण्यात आली, काही कागदपत्र देखील ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय आणि आता सतीश उकेंना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। यापूर्वी ॲडव्होकेट सतीश उके हे खरं तर कायम काँग्रेसच्या जवळचे मानले जातात आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सतत काही तक्रारी ज्या होत्या त्या केलेल्या होत्या, त्यावरना मोठा वाद होता आणि त्यानंतर कायम असं म्हटलं जात होतं की आज न उद्या ॲडव्होकेट सतीश उके यांच्या घरावरती ईडीचा छापा पडू शकतो आणि आज तसं झालं। आज जमीन व्यवहार खरेदी विक्री जमीन व्यवहार प्रकरणामध्ये त्यांच्या विरोधात काही तक्रारी होत्या आणि त्या तक्रारींनंतर काही गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आले आणि आज त्यांच्या घरी छापा टाकल्यानंतर त्यांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। त्यांना ताब्यात घेण्यात आलं याचाच अर्थ त्यांनी त्यांच्या घरात त्यांची केलेली चौकशी, त्यांच्या हाती लागलेली काही कागदपत्र अर्थात काही लीड्स यामध्ये असू शकतात, यावरनं अधिक चौकशी करता म्हणून त्यांना ताब्यात घ्यावंच लागेल। या निष्कर्षाप्रती आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं आपण बघतोय। जाऊयात याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आमचे प्रतिनिधी तुषार कोळे आता क्षणाला आपल्याबरोबर आहे। तुषार, काय अपडेट? विशाल, आता थोड्या सतीश उके यांना त्यांना घेऊन गेलेले आहे। जी शंका व्यक्त केली जाते की त्यांना कोणत्या क्षणाला ताब्यात घेऊन अटक केली जाऊ शकते, तसंच होताना दिसत आहे। काही ज्या प्रकारे ईडीचे पासून बाहेर निघताना त्यांच्या सोबत महत्वाची कागदपत्र होती आणि ती कागदपत्र त्यांनी ताब्यात घेतली, सोबत उकेला देखील ताब्यात घेतलेलं आहे। आता नेमकं या संपूर्ण घटनेनंतर जे वकील संघटना त्यांनी काही कारणास्तव आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण आता एक क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय की नागपूरमधले सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सतीश उके, जे खरं तर काँग्रेसच्या जवळचे मानले जातात आणि काँग्रेसच्या वतीने काही केसेसमध्ये ते स्वतः वकील म्हणून देखील न्यायालयात उभे राहिलेले आहेत, ज्यांच्या घरावरती आज ईडीच्या पथकाने छापा टाकला होता। जमीन खरेदी विक्री व्यवहाराबद्दल त्यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले होते आणि त्याचबद्दल तक्रार आल्यानंतर ईडीने ही कारवाई केल्याचं आपण बघतोय। आज सकाळी त्यांच्या घरावरती छापा टाकण्यात आला, त्यांची चौकशी करण्यात आली, घरातली काही कागदपत्र ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। यापूर्वी म्हणजे ॲडव्होकेट सतीश उके यांची पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर एक वकील म्हणून तर ते कार्यरत आहेतच, पण कायम काँग्रेसच्या गोटात त्यांचा मोठा वावर राहिलेला आहे। काँग्रेसच्या मोठ्या मंत्री नेत्यांबरोबर त्यांची उठबस असते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांनी काही तक्रारी देखील केलेल्या होत्या, त्यांच्या विरोधात ते न्यायालयात देखील गेलेले होते आणि त्यामुळे असं म्हटलं जात होतं किंवा राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की आज न उद्या त्यांच्या घरावरती ईडीचा छापा हा पडू शकतो आणि हे सगळं राजकीय सूडबुद्धीने होऊ शकतं, असे तर्कवितर्क जे ते लावले जात होते। पण आता आज त्यांच्या घरावरती छापा पडल्यानंतर या चर्चेला आणखीनच काय म्हणूयात की सुरुवात झाली आणि यानंतर आत्ताचं या क्षणाचा अपडेट आपण बघतोय की ॲडव्होकेट सतीश उके यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे।
पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार कोहे आपल्याबरोबर आहेत. तुषारकडे आपण जाऊया. तुषार, विशाल त्या पथकाने सोबत केलेला आहे. सोबत त्यांच्याकडे कागदपत्र देखील त्यांनी घेतलेले होते, ते सत्तेशुक यांच्याकडून त्यांनी जप्त केलेली आहे. या प्रकरणामध्ये जवळपास निश्चित झालं आहे की एक प्रकारे अटकच होण्याची दाट शक्यता आहे. कारण की ज्या प्रकारे सकाळला 5 वाजता त्यांच्या घरी आला आणि सगळे कागदपत्र त्यांची चौकशी होते. वारंवार त्यांनी प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगावर त्यांनी फिरायला दाखल होते. ऍडव्होकेट जस्टिस लोहिया प्रकरण असेल, मुंबई पुढे यांच्या प्रकरण असेल, इतर नाही तर यांच्या विरोधात जे ऍफिडेव्हिट दाखल केलं त्या PIL त्या संदर्भात दाखल केलेली PIL असेल, त्यांची घेतलेली भेट असेल, अनेक मुद्दे होते जे संपूर्ण प्रकरणामध्ये ऍडव्होकेट सतीश शुके हे केंद्रबिंदूवरून ते वारंवार भाजपला लक्ष करत होते. मागच्या 3-4 वर्षापासून ऍडव्होकेट सतीश शुके विरुद्ध भाजपचा हा संघर्ष सुरू होता आणि तो आज या टोकाला येऊन पोहोचला की आज शेवटी ईडीने त्यांना अटक केलेली आहे असं बोललं जातं. अजून सध्या ताब्यात घेतलेल्या ईडीने दुजरा दिला नाही. मात्र एक गोष्ट निश्चित की या संपूर्ण प्रकरणामध्ये तुषारशी परत एकदा बोलण्याचा आपण प्रयत्न करू, त्याच्याकडनं अधिक काही अपडेट आपण जाणून घेऊ. पण जसं तुषारने आता आपल्याला सांगितलं की काही जमीन खरेदी विक्री व्यवहार प्रकरणामध्ये त्यांच्यावरती आरोप होते आणि या आरोपांनंतर काही तक्रारी ईडीकडे करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार आज त्यांच्या घरी छापा टाकण्यात आला. सकाळी हा छापा टाकण्यात आला आणि काही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. कुटुंबियांची देखील चौकशी करण्यात आल्याचं कळतंय आणि यामध्ये ॲडव्होकेट सतीश उके यांच्या चौकशीमधनं मिळालेली माहिती किंवा त्यांच्या हाती लागलेलं जे काही लीड असेल त्यावरनं ही चौकशी अधिक कालावधी त्यांना ताब्यात घेऊनच करता येऊ शकते. यावरनं खरं तर आता ईडीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतल्याचं आपण बघतोय. नागपूरमधले एक प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सतीश उके ज्यांची खरं तर काँग्रेसच्या गोटामध्ये कायम उठबैस असते, सगळ्या मंत्र्यांशी त्यांची जवळीक आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या काही विविध केसेसना घेऊन ते न्यायालयामध्ये वकील म्हणून उभे राहिलेले आहेत. अशावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप देखील केलेले होते. काही आरोपांना घेऊन त्यांनी न्यायालयात धाव देखील घेतलेली होती. त्यामुळे सतीश उके यांच्यावरती किंवा त्यांच्या घरावरती ईडीचा कधी छापा पडू शकतो असं कायम उपासात्मक पद्धतीने म्हटलं गेलं आणि आज त्यांच्या घरावरती हा छापा टाकण्यात आल्याचं आपण बघतोय आणि आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांना ताब्यात घेत असताना त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे की काय सबब पुढे करत खरं तर ईडीने त्यांना ताब्यात घेतलंय. याच विषयी आपण बोलूयात. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्याबरोबर आहेत. अतुल लोंढे, या सगळ्या घडामोडींकडे आपण कसं बघता? पकडलंय. मला त्यांचं घर माहित नव्हतं. माझे ओळखीचे आहे ते. त्यांचं घर कधी पाहिलं नव्हतं. मी आता पाहतो 4-5 एकरात फार मोठा बंगला दिसतोय. फार श्रीमंत दिसतात आहे ते. मोठ्या गाड्या वगैरे आहेत का बाहेर बघायला पाहिजे. थोडंसं काही मर्सिडीज वगैरे काही अशा गाड्या वगैरे उभ्या आहेत का बाहेर पाहायला पाहिजे. अहो, क्रोनॉलॉजी आहे. जे लोक भाजपच्या नेत्यांच्या विरोधामध्ये बोलले त्यांच्यावर सगळ्या संस्थांचा, ईडी असेल, CBI असेल, या सगळ्या संस्थांचा, इन्कम टॅक्स, या सगळ्या संस्थांचा वापर आहे हा सरळ आणि दिसतंय स्पष्टपणे. अनिल देशमुखांवर यांनी 110 रेड केलेले आहे. अजूनपर्यंत काहीच मिळालेलं नाही. सबस्टॅन्शियल ना चांदीवाला आयोगासमोर काही ठेवू शकलेलं आहे CBI किंवा ईडी किंवा कोर्टामध्ये काही ठेवू शकलेलं आहे. फक्त बेल नाही देण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करून राहिलेलं आहे एका गृहमंत्री राहिलेल्या व्यक्तीला. आता सतीश उके सातत्याने लोह्याची केस असेल किंवा देवेंद्र फडणवीसांचं ॲफिडेव्हिटचं मॅटर असेल किंवा वेगवेगळ्या ह्याच्यात त्यांनी वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते उचलले म्हणजे ते कोर्टाच्या माध्यमातून ते न्यायालयामध्ये जाऊन सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची लढाई करत होते. आता त्यांना त्यांच्या घरून त्यांना आता घेऊन गेलेले. आता बघायला पाहिजे काय काय ईडीला भेटतं आणि काय काय हे होतं. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की संजय राऊत साहेबांनी पुराव्यानिशी सगळे पुरावे जे आहे ते पंतप्रधानांना सबमिट केलेले आहे. ईडीच्या ऑफिसमध्ये दिले. त्यांची साधी चौकशी होत नाही. साधा एक फोन येत नाही. जे बीजेपीच्या विरोधामध्ये बोलतात किंवा लोकशाहीसाठी आवाज उठवतात त्या लोकांच्या विरोधातच ईडीची रेड कशी होते हा सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला पाहिजे. लोकशाहीचा गळा रोज डोळ्या देखत दिवसा ढवळ्या आवडला जातो आहे. लोकांना टेररिस्ट असल्यासारखं उचलून घेऊन जात आहे. हे बघतोय ना आपण. हे सगळं जे आहे योग्य नाही आहे. टार्गेटवरती ठेवून हे सगळं केलं जातंय 100%. मला एक सांगा ना, एवढे पुरावे दिलेले आहेत त्याचं काय होते हो? चकाचौंध करणाऱ्या प्रॉपर्टी बीजेपीच्या नेत्यांकडे आहे. 5-5 ठिकाणी घरं बांधतात आहेत. 13-13 मजल्यांचे घरं बांधतात आहेत. 5-5 वर्षामध्ये एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे बीजेपीच्या नेत्यांची. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विकास झाला पाहिजे, लोकांचे प्रश्न तळीस लागले पाहिजे, याच्या संदर्भात बीजेपीचं काही घेणं देणं नाही.
बस विरोधक संपवायचे. हिटलरने हेच केलं होतं, गेस्टपोचा वापर केला होता आणि हिटलरने हेच केलेलं होतं की विरोधक संपवून टाकायचे आणि मग हुकुमशाही आणायची. आणि मग जे लोक त्यांना सपोर्ट करतात आहे, आज ज्यांना आनंद वाटतोय त्यांच्यावरही कसा वरवंटा फिरवला हा इतिहास सगळ्यांनी बघितला पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन लोकशाहीसाठी लढणं गरजेचं आहे. पण मग जे यापूर्वी देखील एक अंदाज जो व्यक्त होत होता की आज ना उद्या ॲडव्होकेट सतीश उकेंना लक्ष केलं जाईल, तो अंदाज खरा ठरला म्हणायचं तर? आता तुम्ही स्वतः बोलतात, हे तुमचं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे, कुठेतरी बॅक ऑफ माइंड तुम्हाला हे दिसतंय की हे असं होण्याची शक्यता आहे आणि ते झालं आहे. काँग्रेस कशा प्रकारे याचा निषेध करते? नाही, काँग्रेस लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न कोणत्याही माध्यमातून केला जात असेल त्याचा काँग्रेस निषेधच करत आहे. सांगायला पाहिजे ईडीनी काय झालेलं आहे, कोणता FIR झालेला आहे. ईडीचा ऍक्ट तुम्ही काढून वाचा. ईडीमध्ये ईडी काय म्हणतं, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स याच्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या गोष्टीसाठी ह्या एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची स्थापना जगभर झाली आणि आता त्याचा काय वापर होतोय मागच्या 7-8 वर्षामध्ये, हा विरोधाभास आहे, सगळं दिसेल. अतुल लोंढेजी, आपला कायद्याचा देखील अभ्यास आहे. तुम्ही जसं आत्ता काही क्लॉज या ठिकाणी स्पष्ट करताना दिसताय, पण असे कोणते मुद्दे किंवा काय तक्रारी होत्या ॲडव्होकेट सतीश उकेंच्या विरोधात की त्यांना थेट ताब्यातच घेण्यात आलं? मला त्यांच्या तक्रारीच्या विरोधातलं माहित नाही, पण कुठलं तरी जमिनीचं एक प्रकरण होतं 2001चं, असं काहीतरी मी वाचत होतो आता. काहीतरी ते एक प्रकरण होतं, त्याला आता जवळपास 21-22 वर्ष झालेले आहे. क्लोजर रिपोर्ट आहे त्याचा काहीतरी, आणि त्यांच्यावर काही वेगवेगळे आरोप आहेत. माणूस एकदा राजकारणामध्ये आला आणि विरोध करायला लागला की त्याच्यावर काही ना काही एनकेन प्रकारे FIR वगैरे करण्याचा प्रकार हा घडतच असतो. त्यांच्या आईला आता मी टीव्हीवर बघतो आहे, बघा ना त्यांच्यावर किती, त्यांच्या अंगावर सोनं आहे, किती त्यांनी साडी, किती लाखो रुपयाची साडी घातलेली आहे, बघा मेकअप वगैरे बघा. अतिशय साधारण आहे हो, त्या अतिशय साधारण आहे. त्यांचं घर पण अतिशय साधारण आहे. साधारण लाकडाचं दार आहे समोरचं आपण पाहिलं तर. बरोबर. तर हे म्हणजे लोकशाहीचं ब्युटी म्हणतात की लेट अस ॲग्री टू बी डिसॲग्री. तेच कॉम्प्रोमाइज होत आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. लोकशाहीचा गळा घोटला जातोय, लक्ष करून खरं तर ही सगळी कारवाई होते, अशी प्रतिक्रिया जी होती काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केलेली आहे. आणि ही बातमी आपण बघतोय आता क्षणाची मोठी बातमी आहे की ॲडव्होकेट सतीश उके यांच्या घरावरती आज सकाळी ईडीने छापा टाकलेला होता आणि या सगळ्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पण हे ताब्यात घेत असताना जमीन खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरण, म्हणजे व्यवहार प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे का, नेमका तो कशा पद्धतीने झाला, अधिक त्यांना काय चौकशी करायची आहे याबद्दल मात्र ईडीच्या वतीने काही स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे. पण या कारवाईवरनं आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क जे आहेत ते व्यक्त केले जात आहेत. यावरती खुद्द शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आज ना उद्या ईडीचा छापा जो आहे तो त्यांच्यावरती पडणार होता. कारण आता ईडीच्या वतीने म्हणजे जी लोक महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात म्हणजे जी लोक भाजपच्या विरोधात बोलतात त्यांच्यावरती आता त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टार्गेट करून खरं तर त्यांच्यावर कारवाई केली जाते, अशी प्रतिक्रिया जी ती राजकीय वर्तुळात व्यक्त होताना दिसते. त्यामुळे आता हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे की 2001चं हे जमीन खरेदी प्रकरण नेमकं काय आहे, त्यात काय नेमका गैरव्यवहार झाला, काय तक्रार ॲडव्होकेट सतीश उकेंच्या विरोधात होती आणि आत्ताच का हा जो छापा आहे तो टाकण्यात आला आणि त्यानंतर आता त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अधिक काळ चौकशी करता म्हणून ताब्यात ठेवलं जाणार आहे का. कारण ॲडव्होकेट सतीश उके हे एक प्रसिद्ध वकील म्हणून देखील त्यांची ओळख आहे, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये त्यांची उठबाईस आहे. यापूर्वीही काही वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन त्यांनी न्यायालयात धाव घेतलेली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काही तक्रारी त्यांनी केलेल्या होत्या आणि न्यायालयाच्या माध्यमातून त्यांची लढाई सुरू होती. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेऊयात. बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना दिसत आहेत आणि ही बातमी आहे ॲडव्होकेट सतीश उके यांच्या संदर्भातली. ॲडव्होकेट सतीश उके यांच्या घरावरती आज सकाळी ईडीनं छापा टाकला होता. 2001च्या कालावधीमध्ये असणारा जमीन खरेदी विक्री व्यवहार प्रकरण जे होतं त्या विषयाला घेऊन त्यांच्या विरोधात काही तक्रारी होत्या आणि त्याच विषयाला घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचं एक प्राथमिक पातळीवर आपल्याला कळतं आहे. पण त्यांची ही चौकशी करण्याकरता म्हणून जो छापा त्यांच्या घरावरती टाकण्यात आला त्यामध्ये काही कागदपत्र ईडीच्या हाती लागलेली आहेत आणि त्या सबबीवरती त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. जाणून घेऊयात की कोण आहेत हे ॲडव्होकेट सतीश उके. तर ॲडव्होकेट सतीश उके हे जिल्हा आणि हायकोर्टात प्रॅक्टिस करतात. अनेक वेळा हायकोर्टात त्यांनी PIL दाखल केलेले आहेत आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीसांविरोधात त्यांनी निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. फोन टॅप प्रकरणात पटोलेंच्या बाजूनं केस त्यांनी लढली होती
लढतायत म्हणजे त्या अजूनही, आणि उकेंची राजकीय वर्तुळात मोठी उठबस आहे. अनेक नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. नुकतीच संजय राऊतांची त्यांनी भेट घेतली होती. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.